रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे साकवाच्या बांधकामादरम्यान स्लॅब अंगावर कोसळल्यानं एका तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश शिवाजी काटे वय 27 वर्ष हा कुर्धे येथील लिंगायतवाडी आणि खोताची वाडी दरम्यान पर्यावर सुरू असलेल्या पाखाडीच्या कामासाठी गेला होता। सोमवारी झालेल्या पावसामुळे पर्यावर टाकलेल्या पाखाडीचा काही भाग वाहून गेला होता। त्यानंतर आज आकाश इतर कामगारांसह पर्यात उतरून साकवाच्या दुरुस्तीच्या कामात व्यस्त असताना अचानक साकवाचा स्लॅब कोसळला आणि तो मलब्याखाली गाडला गेला। पर्यात पाणी साचल्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले। अखेर यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं मलबा हटवून आकाशला बाहेर काढण्यात आले। त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। या प्रकरणाची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। नमस्ते, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाटे पोलीस ठाणे, अतिरिक्त चार्ज पूर्णगड पोलीस ठाणे। पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीत कुर्दे या गावामध्ये खोताची वाडी आणि लिंगायतवाडी याच्यामधला जो ब्रिज आहे, छोटा ओढ्याच्या मधला तो ब्रिजचं काम चालू होतं। तर स्लॅब ओतला होता अर्धा कच्चा। त्या स्लॅबमधून जे पाणी परवाच्या पावसाच्या पाण्यावर पाणी वाढल्यामुळे स्लॅबचे खालचे सगळे त्यांचे प्लेयर वगैरे वाहून गेले। त्यामुळे मुकादम हा आकाश काटे व त्याचे 2 कामगार मारुती धोत्रे आणि विशाल जगताप हे घेऊन सकाळी 9:30 ते काढण्यासाठी आले होते। परंतु दुर्दैवी घटना अशी घडली आहे की ते काढताना ते ब्रिज थोडा जो अर्धा कच्चा होता तो पडून स्वतः मुकादम हे मयत झाले आहेत आणि कामगार काय जखमी कोण नाही आहेत। परिस्थिती नियंत्रण आहे, शांतता आहे। पोलीस आपला पंचनामा करत आहेत, पुढील कारवाई करत आहोत।